सीताराम तीर्थ पावन सीताराम। ओ भक्त वत्सल श्री घनश्याम कार्मिक नमन श्री घनश्याम। एक बार त्रेता जुग माही शंभू गई कुंभज ऋषी गाई। त्रेतायुगामध्ये महादेव शंकरासोबत पार्वती माता गेली। कुठे गेली म्हटले कुंभज नावाचे ऋषी आहे। कोण कुंभज ऋषी? हे कुंभज ऋषी असे, त्यांना एकदा राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी समुद्र पिऊन घेतला। काय केला? समुद्र पिऊन घेतला आणि समुद्र पिऊन घेतल्यानंतर आपल्या मूत्राशयाद्वारे त्या समुद्राला काढल्या गेला। अख्खाच्या अख्खा समुद्र त्यांनी गिळून घेतला। म्हणे एवढे बेकार? म्हणे हो। हे कुंभज ऋषी आणि या कुंभज ऋषींकडे त्या ठिकाणी गेले। गेल्यानंतर बसलेले आहेत, नमस्कार केला, दंडवत महाराज। शंकराला आलेलं पाहून कुंभज ऋषी खाली उतरले, आपले आसन सोडलं आणि आसन सोडून त्या ठिकाणी त्यांनी नमस्कार केला। ज्या वेळेला नमस्कार केला त्यावेळेला पार्वतीच्या मनामध्ये फार मोठा संशय आला। अरे म्हटले आपण यांच्याकडे कथा ऐकण्यासाठी आलो आणि महाराज आपल्याला नमस्कार करतात, घाबरले म्हटले वाटतं आपल्याला। पण अगस्ती महामुनींचा तो मोठेपणा आहे। महादेवाला आलेलं पाहून त्यांनी महादेव आलेत म्हणून खाली उतरले। व्यासांचा मान मोठा आहे, त्या ठिकाणी कथा सांगण्यासाठी बसलेले अगस्ती महामुनी उतरले नसते, पण महादेवाला पाहून खाली उतरले। तितकं त्या ठिकाणी सती मातेला कळलं नाही। भला मोठा संशय आला, अरे हा आपल्याला घाबरला नाही, याची काय कथा आपण श्रवण करावी। आलेल्या संशयाला पाहून तिनं कथा श्रवण केली नाही, श्रवण नाही केली कथा, महादेवानं श्रवण केली। रामकथा मुनी वर्ज बखानी सुनी महेश परम सुकुमानी। महादेवांनी अतिशय सुखाने ही कथा श्रवण केली। तिथून कथा संपली आणि महादेव सती माता जाऊ लागली। जात असताना मध्ये दंडकारण्य लागलं आणि त्या दंडकारण्यामध्ये राम लक्ष्मण ही त्यांना दिसले। मग तुम्ही म्हणाल महाराज रामाचा लक्ष्मणाचा जन्मच नाही, तुम्ही राम लक्ष्मण सांगतात, जशी कथा आहे तसं आपण या ठिकाणी बोलूया। दिसल्यानंतर महादेवाला त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा मनामध्ये प्राप्त झाली। आपण दर्शन करूया आता। पण सोबत होती सती, आणि सती अधिकारी बापाची मुलगी आहे आणि या ठिकाणी राम देववेशामध्ये नाहीये, या ठिकाणी रामाने वल्कल घातलेले आहेत, राम वनवासामध्ये आहे, राम फिरतोय। सतीने जर पाहिलं म्हटले बाबा वेडा झाला, या भगव्या बसल्यावालांचा तो माणूस त्या ठिकाणी म्हटले फिरतोय, त्याचा पाया पडतो आमचा बाबा। बाबाला काही आता त्या ठिकाणी भान राहिलं नाही, अशी मंडळी म्हटली। रामाचं दर्शन न घेता महादेव पुढे निघून गेले। पुढे गेल्यानंतर त्यांना राहिलं नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये देवाला भेटायचं अशी इच्छा उत्पन्न झाली। काय करावं, मागे पाहतात पुढे चालतात, मागे पाहतात पुढे चालतात। विचार केला आता जे होईल ते होईल, आपल्याला भेटायचं जे। जोरात आवाज दिला, जय सच्चिदानंद जग पावन, जय हो असं सांगितलं आणि मागे गेले। रामाचं दर्शन घेतलं, दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांना सुख प्राप्त झालं। पुन्हा माघारी आले। सती मातेनं प्रश्न केला, महाराज का केला असं, कोण आहेत ते? म्हणे सती या जगाचा करता धरता तोच आहे। म्हणे मग ते काय करतात इकडे? म्हणे त्यांच्या पत्नीच्या विरामध्ये ते फिरत आहेत। अरे सृष्टीचा मालक आहे, पत्नीच्या विरामध्ये दुःखात फिरतो, तो जर ब्रह्म असता, तो जर देव राहिला असताना महाराज, तर पत्नीच्या विरामध्ये त्याला फिरावं लागलं नसतं। तो त्याला कशाचं दुःख? त्याच्या हातात जर सगळा करता धरता असेल तर त्याला दुःखच नाही। म्हणे हो सती, तू खरंच जगाचा मालक आहे, तू मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र आहे। महाराज तिथे मनामध्ये संशय आला। म्हणे मग एवढं जर तुला वाटतं तर तू जा, त्यांची परीक्षा घे।
कचून जाई परीक्षा लिहू असं गोस्वामी महाराज सांगतात. पार्वती माता म्हटली, सती माता म्हणू लागली, म्हटली महाराज मी जाते पण कसं जाऊ मला कळत नाही. म्हणे तुला पटेल तसं जा. म्हणे जातेच. विचार केला कसं जायचं. म्हणे पत्नी त्या ठिकाणी विरह झाला ना, मी सीतेचं रूप घेते आणि सीतेचं रूप घेऊन त्या ठिकाणी रामासमोर जाते. जर रामाने मला ओळखलं तर राम ब्रह्म आहे, आणि जर राम माझ्याकडे पळत आले सीता सीता म्हणून जर त्यांनी माझा हात पकडला तर हा साधारण मनुष्य आहे, हा देव नाही, हा ब्रह्म नाही. ठरलं. सती मातेने सीतेचं रूप घेतलं आणि ज्या ठिकाणी भगवान होते त्या ठिकाणी गेल्यानंतर लक्ष्मणाने बघितलं. लक्ष्मण रामजींकडे पळत आले. भैया 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 भाभी आ गई. रामाने ओळखलं सीता नाहीये. आता पत्नी म्हणावं तर आईचं रूप घेतलेलं आहे आणि आई म्हणावं तर पत्नीचं आहे. म्हणजे काय करा समजत नाही. समोर गेले रामचंद्र. सीता माता त्या ठिकाणी आलेली आहे. सतीच्या मनामध्ये झालं आता मला ओळखून घेणार राम. नाही ओळखलं तर हा ब्रह्म नाही. समोर बघितलं आणि हळूचकन रामाने शब्द काढले, माता आपण एकटे फिरतात, बाबा कुठे? सतीच्या लक्षात आलं, अरे रामानं मला ओळखलं. सतीला चक्कर आले, मूर्छित पडली. खाली पडलेली सती त्या ठिकाणी विचार करू लागले, अरे मला ओळखलं रामाने, आता काय करू? पुन्हा सतीने डोळे उघडले. जसे डोळे उघडले तसे तिला भगवान रामचंद्र दिसू लागले. पुन्हा डोळे बंद केले, पुन्हा डोळे उघडले. पुन्हा डोळे उघडल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी तीनही देवता रामाची पूजा करतात. सीता माता बाजूला बसलेली आहे, लक्ष्मण बाजूला आहे, पायाशी हनुमंत त्या ठिकाणी बसलेले आहे. पुन्हा डोळे बंद केले, सगळीकडे राम 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 दिसू लागला. पुन्हा त्या ठिकाणी डोळे बंद केले, पुन्हा उघडले, पुन्हा राम दिसू लागला. कधी एक राम दिसतो तर कधी अनेक राम दिसतात. तिच्या मनात आलं, तिचा निश्चय झाला, पक्क झालं की आता राम देव आहे. आपण चुकीचं काम केलं, आपलं कर्म चुकलं. म्हणून सती माता त्या ठिकाणी माघारी निघाली, महादेवाकडे येऊन पोहोचली. आणि महादेवाकडे येऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी महादेवांनी विचारलं, काय सती घेतली का परीक्षा? महादेवाने विचारलं. तर सती माता खोटं बोलली. सती माता म्हणे, भगवान आम्ही परीक्षा घेतलीच नाही. म्हणे मग नाही कशी घेऊ विचार करत होती, समजलंच नाही, परीक्षाच नाही घेतली. महादेवांनी आत्मध्यान लावलं आणि अंतर्दृष्टीने पाहिलं तर समजलं सती सीतेचं रूप घेऊन गेली होती आणि सीता माझी माता आहे. माझ्या आईचं रूप घेऊन गेली म्हणून मी आता तिला कधी स्पर्श करणार नाही. त्या क्षणी कळलं की सती आपल्याशी खोटं बोलली. सती आपल्याशी खोटं बोलली, आपल्या आईचं रूप घेऊन गेली म्हणून तिला मी आता स्पर्श करू शकत नाही. ती आता माझी पत्नी नाही राहिली, तिचा मी आता त्याग करतो. सगळ्या देवांना त्या ठिकाणी साक्षी ठेवून देवांचा जय जयकार केला आणि त्या क्षणी सती मातेचा त्याग महादेवानं केला. आकाशवाणी झाली, देवांनी सांगितलं, जय हो महादेव, आपण आपल्या पत्नीचा त्याग केला, आपल्यासारखा भला मोठा महापुरुष या जगात नाही असं सांगण्यात आलं. आकाशवाणी बंद झाली आणि तिथून महादेव समाधीमध्ये गेले. 86,000 वर्ष महादेवानं त्या ठिकाणी तपश्चर्या करायला सुरुवात केली. असं सांगतात 86,000 वर्ष महादेव बसलेले होते. सती ज्या वेळेला महादेवाजवळ आली होती, आल्यानंतर महादेवाच्या शेजारी बसायची, पण खोटं बोलली म्हणून महादेवानं तिचं आसन धरलं, असं बाजूला टाकलं. तिच्या लक्षात आलं महादेवानं माझा त्याग केला म्हणून ती दुःखी झाली. तिला असं वाटलं आपलं कर्म चुकलं, आता महादेवानं आपला त्याग केला. तिच्या कर्माची भोग ती भोगू लागली. कसे तरी दिवस त्या ठिकाणी काढू लागली सती. त्रास होऊ लागला, भरपूर त्रास झाला. आपल्या चुकीच्या कारणामुळे आपण आपल्या पतीपासून दुरावलो असं लक्षात आलं. काय करावं? पाहता बरेच वर्ष निघून गेले आणि या गेलेल्या वर्षामध्ये सतीचे जे पिता होते दक्ष, या दक्ष राजांना प्रजापती नावाचं पद भेटलं. प्रजापती पद भेटल्यामुळे भला मोठा यज्ञ त्यांनी ठेवला आणि या यज्ञामध्ये सगळ्या लोकांना आमंत्रण दिलं. सगळ्यांना आमंत्रण दिलं, सगळे जाऊ लागले. पहिल्या दिवशी गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी टीप अशी होती, यायचं सगळ्यांनी, पण येत असताना मात्र त्या ठिकाणी कैलास मार्गाने तुम्हाला यावं लागेल असं सांगण्यात आलं. सगळे लोक यायचे, कैलास मार्गाने विमानं घेऊन जायचे. सती माता केव्हापासून पाहते आहे, भरपूर विमानं जातात, काय तिकडे आज एक विमान खाली आलं.
सतीने विचारलं, आपण कुठे जातात? म्हणे तुम्हाला माहित नाही. म्हणे नाही माहित. अरे सती, तुझ्या बापाच्या घरी भला मोठा यज्ञ आहे, सगळे लोक तिथे जमतात, तुम्हाला आमंत्रण नाही का? सतीला दुःख झालं, आपल्या बापाने आपल्याला आमंत्रण नाही दिलं. बापाच्या घरी जर कार्यक्रम असेल, मुलीला आमंत्रण नसेल तर मुलीला त्रास होतो, दुःख होतं. आपल्याला का बोलवलं नसेल? लक्षात आलं, आपण चुकी तर काहीच केली नाही. आपला बाप आपल्यावर का रुसला? आपल्या बाप आपल्यावर का रागवला? आपल्या बापानं आपल्याला बोलवलं नाही. बरं, मला आलं तर नाही बोलवलं चालेल, पण माझ्या पतीलाही बोलवलं नाही. काय करावं? महादेवाकडे गेली, महादेवाची समाधी भंग झाली. महादेवाला दंडवत केला, स्वामी माझ्या बापाकडे भला मोठा यज्ञ आहे, सगळे जातात येतात असं सांगतात. म्हटले पहिल्या दिवशी पूर्ण मंडप भरून गेला तिथे यज्ञाच्या ठिकाणी, आणि आपल्याला आमंत्रण नाही. का नसेल हो? काय झालं माझ्या बापाला? का दिलं नाही आमंत्रण? महादेवानं सांगितलं, सती एकदा काय झालं होतं माहितीये का? ब्रह्मसभा होती, ब्रह्मसभेमध्ये तुझा बाप आला, आणि आल्यानंतर त्यांची ज्या वेळेला एंट्री झाली, ते आले ना, त्या आल्यानंतर त्यांना सगळे लोक उठले, पण 3 लोक त्या ठिकाणी उठले नाही. कोण कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता लोकांची एक चुकीची आणि घाण सवय, जे लोक आपला सत्कार करतात, आदर करतात, त्यांच्याकडे लोक पाहत नाही. कोण करत नाहीये, कोण खाली बसले त्यांच्याकडे लोक मुद्दाम पाहतात. दक्षाचं लक्ष गेलं, 3 लोक उठले नाही, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्माकडे गेले, म्हटले ब्रह्मा आपल्या त्या ठिकाणी पिता आहे, एखाद्या वेळेला एखादा बाप मुलाच्या सत्कारासाठी नाही उठू शकत, ठीक आहे, बाप नाही उठला तरी चालेल. म्हटले ब्रह्मदेव उठला नाही, विष्णू उठत नाही, म्हणे विष्णूच्या नाभीतून ब्रह्माचा जन्म आहे. एखाद्या नातवाच्या सत्कारासाठी एखादा आजोबा नाही उठू शकत, ठीक आहे. महादेवाकडे बघितलं आणि विचार केला, अरे याला आपण मुलगी दिली, जावाई आपला, याने उठायला पाहिजे. महादेव आपल्या समाधीमध्ये त्या ठिकाणी तल्लीन आहेत. समाधीमध्ये शिरकाळ असं भजन चालू आहे. काल आपण बोलून केलो, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. रामाचं भजन करतात, रामाचं भजन चालू आहे, आणि सती त्या ठिकाणी सगळे उठले, मी उठलो नाही. तुझ्या बापाने भलं मोठं मला वाईट बोलून गेला, तो मी काहीही बोललो नाही. महादेव काही बोलले नाही. महादेवानं खाली मान घालून सगळं ऐकून घेतलं. दक्ष त्या ठिकाणी शिवाय देऊ लागला, अपवित्र बोलू लागला, आणि तेव्हापासून तुझ्या बापाला राग आला असेल, म्हणून तुझ्या बापाने यावेळेला आपल्याला बोलवलं नाही. म्हणे ठीक आहे, चालेल. म्हणे मग मी जाऊ का? सती, बापाच्या घरी मुलीला आमंत्रणाची गरज नसते. लक्ष द्या, गुरुच्या घरी शिष्याला आमंत्रणाची गरज नसते. न बोलवता गेलं तरी चालतं. म्हणे स्वामी माझा बाप आहे, मला आमंत्रण नाही, मी जाऊ का? म्हणे जा सती, पण एक काम कर, सती तुला जायचं असेल तर 2 शोगण सोबत घेऊन जा. नंदीला पाठवलं, शोगण पाठवले, आणि एक वाक्य सांगितलं, सती तू तुझ्या बापाच्या घरी जाते, पण जात असताना एक गोष्ट लक्षात ठेव, तुला याचे फळ त्या ठिकाणी भोगावं लागेल. याचं कारण वाईट होईल, याचे परिणाम वाईट होतील, असं महादेव सतीला सांगतात. तरी सतीनं ऐकलं नाही. सती न ऐकता गेली. गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्या बहिणी दिसल्या, आणि बहिणींनी त्या ठिकाणी चिडवू लागल्या. सतीच्या बहिणी सतीला चिडवतात, काय सती आली का? काय म्हटले, तुमचा बाबा आला नाही? बाबा तुमचा कपडे घालतो का नाही, का तसाच फिरतो? आता महादेव कपडे घालतात का? महिला मंडळ नाही, दिगंबर अवस्था आहे, कपडे घालत नाही. तुमचा बाबा ते डोक्यावर पाणी पडतं म्हटले, तर पाणी पडतं का ते? नाही नाही नाही, गंगा नदीचा उगम तिथून आहे, त्यांना ते कळत नाही. त्या ठिकाणी महादेवाने सांगितलेलं होतं, सती ऐक ना, ज्या ठिकाणी बोलत नाही त्या ठिकाणी जाऊ नये, पण तू मुलगी आहे, तुला बापाकडे जाण्याची काही त्या ठिकाणी विनंती नाही. जिस घर में आदर भाव न हो उस घर पर जाना ना चाहिए, आदर ना हो उस घर पर जाना ना चाहिए. जिस
जिस घर में आदर भाव न हो उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर भाव न हो उस घर पर जाना ना चाहिए। चाहे बेटा कितना हो प्यारा उस सर पे बिठाना ना चाहिए। चाहे बेटे कितने हो प्यारे उसे घर घर घूमना ना चाहिए। चाहे पत्नी कितनी हो प्यारी उसे भेद बताना ना चाहिए। जिस घर में आदर भाव न हो उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर भाव न हो उस घर पर जाना ना चाहिए। ज्या ठिकाणी आदरभाव नसतो त्या ठिकाणी माणसाने जाऊ नये. बरेच लोक बिनबलाचे जात असतात. सती माता गेल्यानंतर सगळ्यात पहिले तिला बहिणी भेटल्या. सादर भलेऊ मिली एक माता भगिनी मिली बहुत मुस्काता. बहिणी हसू लागल्या, त्रास देऊ लागल्या, चिडवतात, बोलतात. सती माता सहन करते. आईकडे गेली, आईला विनवण्या करू लागली. आई तू माझ्याशी बोलत नाही. आईचं हृदय कोमल असतं. आई मुलीवर फार प्रेम करते, लक्षात घ्या. सती मातेच्या आईचं सतीवर खूप प्रेम आहे. पण काय करावं, दक्ष राजाने ताकीद दिली आहे. काय ताकीद आहे? या धर्ममंडपामध्ये यज्ञ चालू असताना जर माझी त्या ठिकाणी महादेवा मानी पुरुष आहे, हा महादेव येणार नाही. माझा जावई मानी पुरुष आहे, येणार नाही. पण सती मात्र आल्याशिवाय राहणार नाही. सती येईलच. जर सती आल्यानंतर जर सतीशी कोणी बोललं तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल, त्याचं मुंडकं आम्ही कापून टाकू, असं ताकीद दक्षराजाने सगळ्यांना दिलेली आहे. हळू आवाजामध्ये त्या ठिकाणी सती मातेची आई सतीला सांगते, सती ऐक ना, सती तुझ्या बापानं ताकीद दिली, तुझ्याशी जो बोलेल त्याचं धड वेगळं आणि शिर वेगळं करण्यात येईल. आई का केलं असं? माझा बाप इतका क्रूर नव्हता. त्याला काय झालं, तो का असा करतोय? आई प्रेमानं समजवू लागली, सती जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, तू चिंता करू नको, तुझं बरं आहे का ते सांग मला. सतीला फार दुःख होतं पण सतीने काही सांगितलेलं नाही. यज्ञ मंडप होता, ब्रह्मसभा हम सन दुखू माना, तीही ती अजव करई अपमाना. त्या ब्रह्मसभेमध्ये अपमान झालेला होता. ती पुन्हा पुन्हा दुःख तिच्या मनामध्ये येत होतं. मध्ये शिरली सती आणि मध्ये गेल्यानंतर भला मोठ्या यज्ञाचं नियोजन होतं. जपी तपी मुनी संन्यासी सगळे लोक त्या ठिकाणी बसलेले, भला मोठा यज्ञ चालू आहे. प्रत्येकाचा भाग दिसला. ब्रह्मदेवाचा भाग आहे, विष्णूचा भाग आहे आणि महादेवाचं तर कुठे काही ठिकाणच दिसत नाही. सगळ्यांनी बघितलं, सगळे सतीकडे पाहू लागले. अरे, सतीने सांगितलं सगळ्यांचा भाग या ठिकाणी ठेवलेला आहे, माझ्या पतीचा या ठिकाणी भाग नाही. सतीला राग आला. माझ्या बापानं माझ्या पतीला दुत्कारलंय, माझ्या पतीला माझ्या बापाला त्या ठिकाणी त्यांचं जमत नाही. का केलं माझ्या बापाने असं? का केलं? का केलं? अरे, दक्षाला बरं वाईट बोलू लागले. बाप ऐकू लागला. सुने हूं सभासद सकल मुनिंदा, कनी सुनी जिन शंकर निंदा. ऐका सभासदांनो, जे जे सभासद या ठिकाणी यज्ञासाठी बसलेले आहेत, या सगळ्यांना माझा श्राप आहे.
जे लोक या ठिकाणी माझ्या शंकराची निंदा ऐकत आहेत, जे आपल्या डोळ्याने पाहत आहेत, जे आपल्या मुखाने करत आहेत, त्या सगळ्यांना त्याचं निश्चित फळ भोगावं लागेल, निश्चित फळ भोगावं लागेल असं सांगण्यात आलं. आणि एक सांगितलं आणखी पुन्हा ऐका. या दक्षाला अहंकार झाला. या अहंकाराच्या पायी या दक्षानं आपल्या त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आणि त्या ठिकाणी हे केल्या. आणि या दक्षापासून तयार झालेले माझं शरीर, या शरीराचा मी आता त्याग करते. म्हणून सती मातेने काय केलं, चालू यज्ञामध्ये सती माता गेली आणि यज्ञाजवळ गेल्यानंतर त्या यज्ञामध्ये उडी टाकली आणि सती माता भस्म झाली. सतीने आपल्या शरीराचा त्याग केला. त्याजीहू तुरत देही तब, त्या ठिकाणी त्याग केला. आणि तिथून पुढे महादेवाला माहित पडलं. समाचार सब शंकर पाये, वीरभद्र करी कोप बनाय. कळालं, अरे सतीचं दहन झालं, सतीनं आपल्या स्वतःच्या शरीराचा त्याग केला. राग आला शंकरांना. शंकराचा राग म्हणजे आपल्यासारख्या साध्या सुध्या माणसाचा राग नाही, ते शंकर आहेत. त्यांचा राग विचित्र आहे, भयानक आहे. राग आला, इतका राग आला, तांडव करू लागले. आपल्या जटा घेतल्या, अशा आपटल्या. आणि आपटल्यानंतर त्या जटामधून एक पुत्र निर्माण झाला. त्या पुत्राचं नाव वीरभद्र. आणि वीरभद्राला आज्ञा केली, जा आणि ज्या ठिकाणी सतीचं दहन झालं त्या ठिकाणी तुला जायचंय. वीरभद्र पळत गेला. सती माता पडलेली आहे. सगळे लोक त्या ठिकाणी बसलेले. कोणाचे कान कापले, कोणाचं नाक कापलं, कोणाचे डोळे बाहेर काढले, कोणाचं शिर उडवलं, कोणाला अख्खा संपवून टाकला. आणि त्या ठिकाणी सगळा यज्ञ विध्वंस केला. यज्ञ विध्वंस जाई तिने किना. त्या ठिकाणी मोठा यज्ञ होता, तो सगळा विध्वंस करून टाकला. आणि नंतर मग असं वर्णन आलं की ती जी सती होती, या सतीने एक वर मागितला होता, जन्म पार्वती तनुपाई. म्हटले, मी आता माझा जन्म तर संपला, आता मी त्या ठिकाणी माझ्या शरीराचा त्यागही केला, पण जो पुढचा माझा जन्म होईल, हिमालय राजा आणि मैनावती राणी यांच्या घरी मी जन्म घेईन. काही वर्षानंतर हिमालय राजाच्या घरी पार्वती मातेचा जन्म झाला. पार्वती मातेचा जन्म झाला आणि जन्म झाल्या त्यांना आनंद झाला. हिमालय राजा नाचू लागला, मैनावती राणी आनंद व्यक्त करू लागली. त्या ठिकाणी खूप मोठा उत्साह झाला, खूप मोठा आनंद झाला. किती आनंद झाला आपण 2 मिनिटात त्या ठिकाणी पाहूया. एक सुंदर भजन, त्याच्यानंतर पुढच्या कथेला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.
सियावर रामचंद्र प्रभू भगवान की जय. मगाशी बोलता बोलता एक विषय राहून गेला. ज्या वेळेला सतीचं दहन झालं आणि सतीचं दहन झाल्यानंतर त्या शरीराचं काय झालं, त्या शरीराचे बरस देऊन ते सतीचं बरस त्या ठिकाणी दिवस त्या ठिकाणी ते शरीर सती मातेचं महादेव घेऊन फिरले. काय करावं कळत नाही. महादेव रडतात, दुःख व्यक्त करतात. सगळे देव आले म्हणे महादेव असं फिरू नका, हे चुकीचं आहे, याचं काहीतरी करा म्हणे, याच्यावर आपण अंत्यसंस्कार करू. अंत्यसंस्कार करत असताना त्याचे 52 तुकडे केले आणि ते 52 तुकडे हे सगळ्या विश्वामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आले, फेकण्यात आले. आपल्या महाराष्ट्राच्या वाटेवर 3.5 आले. किती? 3.5. आणि ते 52 तुकडे म्हणजे 52 शक्तिपीठ. काय? शक्तिपीठ. 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला आले. सगळ्यात पहिलं शक्तिपीठ तुळजापूरची भवानी माता, दुसरं शक्तिपीठ कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि तिसरं शक्तिपीठ माहूरगडची रेणुका माता, आणि अर्ध जी शक्तिपीठ आहे जी शक्तिपीठ आपल्या खानदेशाच्या वाटेला. गडवरली अंबाबाई ओ माय मनी अंबाबाई, 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 गडवरली अंबाबाई ओ माय मनी अंबाबाई. पुढचा जन्म सतीला त्या ठिकाणी हिमालय राजाच्या घरी भेटला. जन्म झाला. जन्म झाल्यानंतर आनंद व्यक्त झाला. हिमालय राजा आनंदी झाला, मैनावती राणी आनंदित झाली, आणि जन्म झाल्या झाल्या महर्षी नारदांचं आगमन झालं. लक्षात घ्या. नारद आले. नारायण नारायण भजन करतात. नारदाला पाहून हिमालय आनंदित झाला. महाराज या 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 बसा. आसन टाकलं, पूजा केली, दंडवत घातला. हिमालय राजाला कन्या झालेले पाहून नारदालाही आनंद झाला. हिमालय राजाने सांगितलं, महाराज आता आलेले तर मी एक काम करा, आमच्या या मुलीचं भविष्य पहा आणि हिला नावही द्या. हिमालय म्हणजे भला मोठा पर्वत आहे. पर्वताची कन्या म्हणून तिला नाव देण्यात आलं. बोला, पार्वती. पार्वती नाव दिलं. भविष्य सांगा महाराज.
भविष्य सांगायला लावलं. म्हटले सद्गुणी आहे, सदाचारी आहे, संपन्न आहे, जगतजननी जगदंबा भवानी हिमालय तुझ्या घरामध्ये आलेली आहे. भाग्य तुझं. तू तिला मुलगी नको म्हणू, आपण सगळे तिचे लेकरं आहोत म्हणे. असं ती सगळ्या जगाची आई आहे. साक्षात जगदंबा तुझ्या घरात प्रगट झाली. हिमालय तुझं फार मोठं भाग्य आहे, पुण्यवान आहेस तू. आनंद झाला हिमालयाला. म्हणे बाबा तिचं पुढचं काहीतरी भविष्य सांगा, तिच्या लग्नाचं हिचं विवाहाचं भविष्य सांगा. म्हणे तिला वर असा भेटणार आहे, तो नेहमी भजन करेल, नेहमी रुद्राक्ष धारण करेल, साप धारण करेल, तो वस्त्र घालणार नाही, दिगंबर अवस्था त्याची असेल. विचार केला म्हणे असा तर एकच आहे. हे सगळे गुण फक्त महादेवामध्ये दिसतात बाबा. म्हणे मग महादेव पती भेटावा असं. म्हणे मग एक काम करा, त्याच्यासाठी हिला तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्या करण्यासाठी पाठवलं. लहानशी पार्वती ही वनामध्ये निघून गेली आणि तपश्चर्या करायला लागली. तपश्चर्या करते. इकडे महादेव फार दुखी आहेत. तपश्चर्या करत असताना सगळे देव बघू लागले, ऋषी बघू लागले. तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार, पती करायचं तर महादेवालाच, दुसरं करायचंच नाही. इकडे महादेवाकडे सगळ्यांनी विनंती केली. एक भला मोठा नावाचा तारकासूर नावाचा एक दैत्य मातला आणि या दैत्याला वरदान होतं फक्त महादेवाच्या हातून, महादेवाला जो मुलगा होईल त्याच्या हातून माझा मृत्यू होईल. म्हणे मग महादेवाला मुलगा होण्यासाठी महादेवाचा विवाह करावा लागेल आणि ज्या वेळेला महादेवाचा विवाह होईल त्यावेळेला त्यांना पुत्र होईल आणि त्याच्या हातून मग तारकासूर मरेल. म्हणे मग चला आपण त्यांना विनंती करू. सगळेच्या सगळे महादेवाकडे गेले, महादेवाला विनंती केली. महादेव तुम्हाला विनंती आमची, तुम्ही विवाह करा. महादेवाने नाही सांगितलं. म्हटले बाबा मला फार दुःख सहन करावं लागलं ज्या वेळेला सतीचं त्या ठिकाणी माझ्यापासून दूर सती गेली. मला फार दुःख झालं. एकदा झालेलं दुःख मी आता पुन्हा पाहू नाही शकत, म्हणून मी नाही करणार विवाह. कसं तरी विनवण्या केल्या. महादेवाने हो सांगितलं. महादेवाने हो सांगितल्यानंतर म्हटलं विवाह कोणाशी करायचा. म्हणे हिमालयाच्या घरी सती पार्वती नावाने अवतार घेतलेला आहे, तिच्याशी तुम्हाला विवाह करावा लागेल. म्हणे मग तुम्ही जा तिची परीक्षा घ्या. सप्त ऋषी निघाले, महादेवाच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर परीक्षा घ्यायला लागले. पार्वती मातीची समाधी भंग झाली. सप्त ऋषींना दंडवत केला आणि सप्त ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं तू कशासाठी बसलेली इथे. म्हटले मला तपश्चर्या करायची, तप करण्यासाठी मी या ठिकाणी बसलेली. कारण काय याच्यासाठी, काय एवढं का करते. म्हणे मला महादेव पती भेटावा म्हणून करते. अरे काय त्या महादेवासाठी, काय महादेवाकडे इतकं. स्मशानामध्ये राहतो, कला कपडे तो घालत नाही, त्याच्याकडे काहीच नाही, बैलावर फिरतो. म्हटले काय त्याच्याकडे जाते तू. काहीच नाही. शंभो कैलाशीचा राणा रे भोळ्या, कैलाशीचा राणा. शंभो कैलाशीचा राणा रे भोळ्या, कैलाशीचा राणा.
महादेवाला सांगण्यात आलं आता तुम्ही लग्न करा. महादेवाची समाधीमध्ये महादेव पुन्हा निघून गेले. म्हणे आता पार्वती त्या ठिकाणी तयार झाली. पार्वतीला विचारू लागले, जा तू महादेवाला काय लग्न करते? म्हटले बाबा त्या महादेवाकडे काहीच नाही. म्हणे मग आता काय करू? म्हणे तू एक काम कर, त्या महादेवापेक्षा चांगला वर चांगला तुला आम्ही शोधून देतो. म्हणे कोण? अरे जो नेहमी ऐरावतावर स्वारी करतो, त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर तो त्या ठिकाणी अलंकाराने भूषित आहे, सोनं आहे, नाणं आहे, काय नाही त्याच्याकडे सगळं आहे. म्हणे कोण आहे? म्हणे विष्णू. मग काय करू? म्हणे त्याच्याशी तू विवाह कर. काय करते महादेवासोबत विवाह? म्हणे मरुंगी जन्म लुंगी, फक्त मी विवाह करेल तर फक्त महादेवाशीच, इतरत्र मी कोणाशी विवाह करणार नाही असं सांगितलं. म्हणे निश्चित? म्हणे हो. सप्तऋषीने दंडवत घातला. धन्य हो पार्वती. निघून गेले. महादेव समाधीला बसलेले. आता महादेवाला काय करायचं? महादेवाची समाधी भंग करा. महादेवाची समाधी भंग करण्यासाठी सगळ्या देवांनी कामाला पाठवलं. आता काम अवघड आहे. कामाला पाठवलं. कामाने त्या ठिकाणी प्रभाव दाखवला. गोस्वामीजी वर्णन करतात, देखी रसाल बिटप बरसाका, तीही पर चढेव मदन मन राखा. हा काम त्या ठिकाणी महादेवाकडे गेला आणि अशा एका झाडामध्ये जाऊन बसला. तिथून तो महादेवावर अट्रॅक्शन करू लागला. तिथून तो प्रभाव दाखवू लागला. महादेवाची समाधी भंग होत नाही. महादेवावर त्याचा काही फरकच पडत नाही. सुमन चाप निज सरसंधाने अतिरिसता की श्रवणतनी लागे, सबके हृदय मदन अभिलाषा, लता निहारी नवरूतर राखा. सगळे लोक त्या ठिकाणी कामातूर झाले. इतकं कामातूर की नदी नाल्यांशी त्या ठिकाणी एकामेकामध्ये मिसळू लागले. वेली फुलं झाडं एकामेकामध्ये गुंतू लागले. सगळे लोक भजन करणारे, देवदेव करणारे लोक कामामध्ये फसले. सगळे लोक कामातूर झाले. पण कामाची कोतवाल याने नागविले बहुताची, कामाची कोतवाल याने नागविले बहुताची, कामाजी कोतवाल याने नडले बहुतासी, अन कामाजी कोतवाल याने नडले बहुतासी. हा हरिहराची अब्रू घेतो बहिणाई त्याची, हरिहराची आबरू गेलो बहिणाई त्यासी. ओ हरिहराची अब्रू घेतो बहिणाई त्याची, ओ हरिहराची आबरू गेलो बहिणाई त्यासी. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताची, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताची, कामाजी कोतवाल याने नडले बहुतासी, कामाजी कोतवाल याने नडले बहुतासी. हो इतका अवघड आहे काम, इतका अवघड आहे, भरपूर अवघड आहे. बघा कामाची उत्पत्ती कोणी केली? कामाचा करता धरता मेन उत्पन्न करणारा कोण? ब्रह्मदेव. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं कामाला उत्पन्न केलं, सहज विचारलं, कामा तुझा प्रभाव दाखव रे. म्हटले आता कामानं प्रभाव दाखवला स्वतःच्या बापावर. बरं का? कुणावर? बापावर. बापावर प्रभाव दाखवला ब्रह्मदेवावर. म्हणजे थांबा ब्रह्मदेव दाखवतो आता. थोडा प्रभाव दाखवला. ब्रह्मदेव कामातूर झाला आणि झालेला कामातूर ब्रह्मदेव याला भान राहिलं नाही. हा स्वतःच्या कन्येच्या मागे पळू लागला. ब्रह्मा कन्येशी धरूप आहे इतका हा अवघड काम. गोस्वामीजी सांगतात हा काम त्या ठिकाणी महादेवाकडे गेला. नदी उमगी अबुंदी कह गाई, संगम करही तलाव तलाई. हे तलाव तलाव करू लागले. नदी नाड्यांमध्ये मिसळतात, झाडं वेलांमध्ये मिसळतात. भरपूर कामातूर झाले. आणि तिथून पुढे त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी महादेवाने भस्म केलं. आणि भस्म झाल्यानंतर महादेव जागी झाले. सगळे देव महादेवाकडे गेले. महादेवाची विनंती करू लागले, महाराज काही करा, आपण आता चांगलं नाही, आपण लग्न करून टाका. असं गोड 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 बोलून महादेवाला फसवण्याच्या मागे लागले. महादेवाच्या लक्षात आलं, बाबांनो तुम्हाला तारकासूर मारायचा आहे ना, मग सरळ सांगा बाबा आपण लग्न करा, तुमच्या पोटी एखादा मुलगा जन्माला येईल आणि झालेला तो मुलगा त्याच्या हातून तारकासुराचा वध होईल असं मोकळं मोकळं सांगा. म्हणे मग तसं का समजत नाही, पण तुम्ही विवाह करा. म्हणे जा सांगा, करा तुम्ही विवाहाची तयारी. त्या ठिकाणी विवाहाची तयारी करण्यात आली. सुदिन सणक तू सगुरी सोचाई,
बेगी बेद बिदी लग्न धराई. लग्नाची पत्रिका तयार करण्यात आली. नारद महर्षीने लग्नाची पत्रिका तयार केली. त्या ठिकाणी म्हणे मग आता नवरदेवाची तयारी सुरू करा. आता नवरदेवाला कपडे नाही, काहीच नाही, काहीच नाही. काय करावं काही समजत नाही. शृंगी ऋषीला बोलवल्यानंतर त्यांना सांगू लागले म्हणे आता तयारी करा. शिव ही संभोगन कर ही संसारा, जटा मुकुट ही मोर सवारा, ससी ललाट सुंदर सिरगंगा. म्हणे जास्त काही तुम्हाला मेकअप करायची गरज नाही. मी काय करू आता काही समजायला मला मार्ग नाही. म्हणे तुम्ही एक काम करा. मग एक म्हणे मी घोडा आणतो. म्हणे मी काही घोड्यावर बसत नाही बाबा, आपला आपला बैल बरा आहे. माझा नंदी सगळं आहे, मी नंदीवर बसून जाणार. म्हणे असं ठीक आहे. एक पळत 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 गेला. असे लहान लहान 2 साप आणले महादेवाच्या कानात टाकून दिले. एक पळत गेला आणि मोठा साप आणला गळ्यात टाकला. आणखी असे लहान लहान पिले आणले सापाचे. महादेवाच्या जटा त्याने बांधण्यात आल्या. म्हणे मग आता पावडर लावा, फाउंडेशन लावा, मेकअप करा म्हटले. म्हणे मला मेकअपची गरज नाही. आणा म्हटले भस्म. केवढं मोठं भस्मांना असं अंगावर उभरून घेतलं महादेवानी. सगळं भस्मातूर महादेव झाले. आणि त्या ठिकाणी तिथून पुढे निघाले. जात असताना काय करावं, सगळ्या देवांना बोलवलं. सगळ्या देवांना बोलवल्यानंतर कर त्रिशूळ अरु डमरू बिराजा, चले बसई चढे बाजे बाजा. आणि एवढं सगळं पाहून एक विचित्र प्रकारची ती नवरदेवाची तयारी, विचित्र प्रकारचं नवरदेवाचं ते वराड पाहून त्या ठिकाणी विष्णू हसू लागले. महादेवाने मनी मन त्या ठिकाणी जाणून घेतलं. म्हणे विष्णूची सवय काय केलीच नाही, विष्णू हसतो म्हटले मला. हो, गोस्वामी महाराज सांगतात बरनुहारी बरातन भाई, हसी करे उपर पुर जाई, मन ही मन महेश मुसुकाई, खरी की बिग बचन न पाई. महादेव म्हणतात विष्णूचं हसणं काही गेलंच नाही. मला असतात ना, हसू द्या, काही हरकत नाही. म्हटले बाबा असं काय, महादेवाने काही तयारी केली नाही, काहीच नाही, काहीच नाही. कुठे ते साप बांधले, चौकडे साप बांधलेले आहेत, कुठे नंदीवर बसतोय महादेव. विचित्र प्रकारची ती यात्रा आहे. सगळे जे लोक आले, विष्णू म्हणाले यांच्यात आपल्याला काही बसायला परवणार नाही, यांची यात्रा आपण यांचं त्या ठिकाणी चालू द्या म्हटले वरात. आपण आपल्या त्या ठिकाणी जाऊन बसू. सगळे लोक आपल्या समाजामध्ये जाऊन बसले. विष्णुदेव बाजूला गेले. चला म्हटले तुम्ही. हसू लागले. महादेवांना सगळं कळालं. महादेवांनी आपल्या सेवकांना बोलवलं. म्हणे एक काम करा, आपल्याही पार्टीला आता बोलवून घ्या. आणि महादेवाची पार्टी म्हणजे कमी नाही. म्हणे काय करायचं, कुठून बोलायचे एवढे लोक. म्हणे ऐका, जेवढे या ब्रह्मांडामध्ये स्मशान आहे, या सगळ्या स्मशानातल्या भूतांना, दैत्यांना, दानवांना आमंत्रण द्या की या महादेवाचं लग्न आहे आणि या लग्नासाठी तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. सेवक गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि सगळे भूत एका ठिकाणी आले आणि नाचू लागले. कोही मोक हिना विपुल मोक काहो, बिनु पद कर कोहु बहुपद पाऊ. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. विपुल नयन को नयन बिघिना, दृष्ट पुष्ट कोई अतुतन कीना. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय राम. हो नाच गीता वै गीत परम तरंगी भूत स्वाम. देखता दिव्य पराहिता, बोलही वचन विचित्र, बोलही वचन विचित्र. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम.
सगळे आले. सगळे आल्यानंतर सगळे हसू लागले. कोई मुखहीन विपुल मुख काव. आता इथे फार मोठी गंमत झाली. गंमत कशी झाली पहा. सगळे भूत आले. आता ते काही माणसं नव्हते, अशी व्यवस्थित कपडे घालून आले, इस्त्रीचे टकाटक. चला बा आता लग्नाला जायचंय असे आले का ते? माणसं होत नव्हते, भूत होते. भूत भूत कसे असतात? कसे असतात भूत? पाय कसे असतात त्यांचे? भूत जबर मोठे ग बाई अन दर्पण करू नको काही. भूत मोठे जबर ग बाई, भूत मोठे जबर ग बाई, भूत जबर मोठे ग बाई झाली दर्पण करू कसं काय. हे गाली दडपण करू नको काही, झाली दर्पण करू कसं काही. गाली दडपण करू नको काही, झाली दर्पण करू कसं काही. भूत मोठे जबर ग बाई, भूत मोठे जबर ग बाई, भूत जबर मोठे ग बाई झाली दर्पण करू कसं काही. जबर मोठे ग बाई. भूतवे ताडनाथ हर्ष योग उमापते, हर्ष योग उमापते, हर्ष योग उमापते. सगळे भूत आले. सगळे आल्यानंतर कोणाला मुख आहे, कोणाला मुखच नाही. कोणी कसं तर कोणी कसं, कोणी कसं तर कोणी कसं असं ऐकू लागलं महाराज. कोणाला नाकच नाही, कोणाला एक तोंड, कोणाला 10 तोंड, कोणाला कानच नाही, कोणाचं नाक असं पुढे आलेलं, कोणाचा कान असा गडालेला, कोणाला हातच नाही, कोणाला केवढे मोठे हात. असं त्या ठिकाणी सगळं झालं. सगळे हसू लागले. हसता 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 त्या ठिकाणी वरात पुढे निघाली. निघालेली वरात पाहून सगळे ते मुलं हसू लागले. ज्या वेळेला ती हिमालय नावाच्या त्या ठिकाणी त्यांच्या नगरामध्ये वरात आली तर सगळे लोक हसू लागले. आणि हसताना पाहून सगळे लहान लहान मुलं पळू लागले. आता हे कसे लहान लहान मुलं तसे पळू लागले. म्हणजे का पळतात रे? सगळे घरी गेले. घरी गेल्यानंतर आपल्या आईला सांगू लागले, बापाला सांगू लागले, बाबा घर लावा, दार लावा, घराच्या बाहेर कोणी निघू नका. म्हणे का? काय झालं? अरे आपल्या नगरामध्ये असा एक नवरदेव आलाय, त्या नवरदेवासोबत सगळे भूतच भूत म्हटले, हे बी माणूस नाही म्हणे. मग घाबरू लागले. घरी गेले, घरात लपून राहिले. असे लपले ते पोरं. काय करावं काही समजत नाही. म्हणे मग एक काम करा, बाहेर जा. सगळे लोक बाहेर आले. बघितलं माणसं घाबरू लागले. माणसं सगळे तेही घरात गेले. सगळा सैन्य समाज जमलेला आहे. विष्णुदेव, ब्रह्मदेव सगळे लोक त्या ठिकाणी आलेले. ही आलेली वरात त्या ठिकाणी पुढे आली. हिमालय राजाच्या नगरामध्ये आली. आणि नगरामध्ये आल्यानंतर मैनावती राणी म्हणजे पार्वतीची आई, आपल्याकडे पद्धत आहे, नवरदेव आल्यानंतर नवरीची आई नवरदेवाला बोवाळण्यासाठी जाते, पूजा करायला जाते. तसंच पूजा करण्यासाठी मैनावती पुढे आली. असं ताट घेतलं, गंधाक्षदा लावली आणि लावत असताना आरती फिरवणार तोपर्यंत त्या गळ्यातल्या सापाने तिच्यावर अशी फणापाशी फुसकारलं. दंश करण्याचा तिला प्रयत्न केला. घाबरली मैनावती, खाली पडली ताट घेऊन. चक्कर आला. बाबा हसू लागले. अरे काय झालं? आपल्या सेवकांना विचारलं, अरे कोण आहे ते? का पडले? बाबा ही आपली सासू आहे. म्हणे असं? म्हणजे पडले का? म्हणे तुमच्या गळ्यामधल्या सापाने त्यांना घाबरवलं
पडली ती खाली. अरे 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 अरे, दया आली, उठवलं त्यांना. सती माता, पार्वती माता त्या ठिकाणी मध्ये होती आणि मैनावतीला राग आला. मैनावती जागी झाली. मैनावती अपवित्र बोलू लागली, नारदाला डायरेक्ट शिवाय देऊ लागली. का कुठला म्हणे, नारद आला आणि आल्यानंतर माझ्या मुलीचं भविष्य सांगितलं. तिला बैलावाला नवरदेव भेटेल, असा भेटेल तसा भेटेल. मी खुश झाले, माझे पती खुश झाले. आणि या असा म्हटले, बाबा माझ्या नाजूक मुलीला हा मुलगा कसा वागवणार, याच्या गळामध्ये साप आहे. म्हटले साप. मी घाबरले, शिवाय देऊ लागली. हिमालय राजा पळत पळत आला. नारद महर्षी आले. नारद म्हणे, मैना तू चिंता करू नको, तू जगाचा बाप आहे, तू बरोबर तुझ्या मुलीला वागवे, तू काही चिंता करू नको. कसं तरी त्या मैनावतीला समजवलं आणि समजवणी मैनावती राणी तयार झाली. त्या ठिकाणी मैनावती तयार झाल्यानंतर महादेव आले. पार्वतीला बोलवण्यात आलं आणि त्यांचा विवाह सोहळा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सगळा समाज येऊन गेला, पण पार्वती माता काही येत नाही. पार्वती माता भेटतच नाही वाटतं.